छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जांभळी फॉरेस्ट शिवारात घडलेला अत्यंत क्लिष्ट आणि खळबळजनक खुनाचा गुन्हा अखेर उघडकीस आलाय। अवघ्या 8 दिवसात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा उकलून आरोपींना अटक केली आहे। 13 जानेवारी रोजी कन्नड तालुक्यातील जांभळी फॉरेस्ट गावालगतच्या वन विभागात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत गावकऱ्यांकडून विचारपूस केल्यानंतर मृताची ओळख जांभळी गावातील रहिवासी राजू रामचंद्र पवार अशी पटली। मृताच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या स्पष्ट सूचना दिल्या। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 8 दिवस अहोरात्र तपास करत 50हून अधिक संशयितांची चौकशी केली। घटनास्थळाजवळ अंडरपॅन्ट, फुटलेला मोबाईल आणि चप्पल वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली। तसेच तांत्रिक आणि गोपनीय माहितीनंतर राजू यांच्या शेजारील शेतमालकीन वंदना पवार आणि तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा यांच्यावर पोलिसांचा संशय बळावला। पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी करत वंदना पवार हिने मृत राजूकडून होत असलेल्या शारीरिक छळाला कंटाळून मुलासोबत कट रचून त्याचा खून केल्याची कबुली दिली। तर खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलातील नाल्यात लपवण्यात आला। तर दिशाभूल करण्यासाठी मोबाईल फोडून आणि चप्पल दूर फेकण्यात आल्याचे तपासात उघड झाले। आरोपी मुलाने टीव्हीवरील क्राईम सिरियल्स पाहून नियोजन केल्याची माहिती समोर आली आहे। हा अत्यंत संयम, सातत्यपूर्ण तपास आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांना मोठं यश मिळालंय। तर या प्रकरणाचा पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस करतायत। कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 तारखेला आम्हाला अशी माहिती मिळाली की जांभळी फॉरेस्ट एरिया जो आहे त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळलेले आहे पाण्याच्या ओढ्याकाठी। जेव्हा तिथं माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार वय वर्ष 45 ह्याची आहे ती बॉडी अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला। LCB PI त्याचबरोबर ॲडिशनल SP SDPO हे सर्व त्या ठिकाणी पोहोचले। BDDS डॉग स्क्वॉड त्याचबरोबर FSLची जी टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास 3 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या। जवळपास 8 दिवस नॉनस्टॉप तपास कंटिन्यूस चालू होता। या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता, जंगल एरिया होता, त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही CCTV कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला मदत होत नव्हती। परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमची टीम तिथे खचली नाही आणि LCBची टीम असो ज्यामध्ये PI LCB त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांची टीम SDPO कन्नड ग्रामीण हे नॉनस्टॉप 8 दिवस जवळपास 70 ते 80 वेगवेगळ्या साक्षीदारांना त्यांनी तपासले। जे संशयित होते त्यांना वेगवेगळं घेऊन तपासलं आणि काल 20 तारखेला आम्ही सकाळी डिजिटल एव्हिडन्सेस व इतर गुप्त माहितगार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत काय नाव राजू जोधा पवार यांची पत्नी आहे तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं। यामध्ये खुनाचं कारण बेसिकली जो मयत व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे वंदना, तिला तो सारखा अनैतिक संबंधासाठी तिला जोरजबरदस्ती करायचा आणि जे तिला नको होते म्हणून तिने तिच्या मुलाची संगनमत करून 13 तारखेला ह्या मयत व्यक्तीला घटनास्थळाच्या ठिकाणी जांभळी फॉरेस्ट एरियामध्ये बोलवलं आणि तिथं ते दुष्कृत्य करत असतानाचा प्रयत्न करत असताना तिचा मुलगा तिथे आला आणि त्यांनी दोघांनी मिळून त्याचा खून केलेला आहे।